महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या ट्रकवर अज्ञात इसमाकडून ठेवलेला लोखंडी पोलमुळे अपघात झाला असता सुदैवाने लोको पायलट यांच्या सावधानतेमुळे सदर अपघात टळला। अज्ञात इसमाविरोधात कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। कर्जत अनेक वर्ष बंद असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही नुकतीच दिवाळी सणाच्या तोंडावर रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। रविवारी दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी माथेरान रेल्वे स्थानकातून सायंकाळी सुमारे 4:20 नेरळ स्थानकाकडे प्रस्थान करणाऱ्या मिनी ट्रेन ही सुमारे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास पोल क्रमांक 140 तथा प्रसिद्ध असलेल्या कड्याचा गणपती तसेच दरीचा भाग असलेल्या ठिकाणी आली असता नेरळ माथेरान मिनी ट्रेनचे लोको पायलट DS मीना यांना या भागात रेल्वे ट्रॅकवरती लोखंडी पोल तसेच लोखंडी स्लीपर ठेवले असल्याचे निदर्शनास आल्याने प्रसंगावधानतेने लोको पायलट यांनी सदर गाडीला ब्रेक लावत लागलीच मिनी ट्रेन ही थांबवल्याने सुदैवाने सदर मिनी ट्रेनला होणारा अपघात हा टळला। तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने परतीच्या प्रवासात असलेल्या पर्यटकांची सदर मिनी ट्रेनमध्ये गर्दी असल्याने व सायंकाळची वेळ असल्याने व रात्रीचा काळोख नसल्याने व लोको पायलट यांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला। या घटनेसंदर्भात लोको पायलट व गार्ड यांनी नेरळ कर्जत रेल्वे RPIF तसेच नेरळ रेल्वे स्टेशन प्रबंधक कळवळून तातडीने मदत मागवत रेल्वे ट्रॅक हा मोकळा करून सदर मिनी ट्रेन ही प्रवाशांना घेऊन सुखरूपपणे नेरळकडे रवाना करण्यात आली। या संदर्भात लोको पायलट DS मीना यांच्या तक्रारीनुसार कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हेगार रजिस्टर नंबर 137/2022 IPC कलम 336 भारतीय रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 153 अन्वये रेल्वे लाईन व रेल्वेला अडथळा तसेच रेल्वे प्रवासी यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह नेरळ शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे हे पुढील तपास करीत आहेत। तर कड्याचा गणपती व पेप किल्ला हा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्याने व या ठिकाणी जाण्यासाठी माथेरान रेल्वे लाईन मधून एकमेव सोयीस्कर रस्ता मार्ग असल्याने या मार्गाचा पर्यटक हे मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याने व रेल्वे प्रशासनाकडून सदर रेल्वे मार्गाचे दुरुस्तीचे काम तसेच बदलण्यात आलेल्या लोखंडी स्लीपर बदलण्यात आले आहेत। ते लोखंडी स्लीपर हे या रेल्वे मार्गालगत तसेच ठेवले असल्याने कोणीतरी मद्यपान पर्यटकांनी हेच लोखंडी स्लीपर त्या रेल्वे लाईनवर ठेवल्याने अपघाताला कारणीभूत ठरले असते। तर सदर प्रकार पाहता रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सदर अस्ताव्यस्त पडलेल्या लोखंडी स्लीपर या तातडीने उचलणार का की पुन्हा असा टळलेल्या अपघाताची पुनर्परिस्थितीची वाट बघणार आहे का असा देखील प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।